मित्रांनो बघा आपण भुईंच्या फाटीवरती आहे आता म्हणजे देगाव गावामध्ये भुईंचं जे मैदान आहे भरणार आहे दिनांक 1 तारखेला 1/4/2026 रोजी भव्य दिव्य मैदान भरणार आहे। या मैदानाची फाटी तुम्हाला दाखवतोय आपण ज्या ठिकाणी गाड्या सुटणार आहे त्या ठिकाणी उभं आहे आणि सर्वात महत्वाचं बघा थोडासा ओराटीचा पल्ला आहे आणि साधारण 800 फुटाचा पल्ला ओपनचं मैदान आहे आणि या मैदानाचा संपूर्ण आपण आढावा आता घेत आहोत। त्याचबरोबर फाटी सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो। बैलांना पळायला फाटी एकदम सुंदर अशी फाटी आहे ते तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो। मैदान अनेक होतात परंतु गेल्या वर्षी मैदान घेतलं होतं आणि यंदा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ भुईंचे उपसरपंच शुभम अण्णा पवार यांनी मैदान आयोजित केलेलं आहे। दादा नमस्ते। काय मैदानाविषयी सांगचाल, मैदानाचा थोडासा आढावा। सर्वप्रथम मी देगाव ग्रामस्थांचे व येथील जे आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं त्या शेतकऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळे आज हे पूर्णत्वाकडे मैदान जाते। पहिल्यांदा मी बक्षिसापासून सुरुवात करतो। बक्षिसाचा जो क्रमवार आहे ते तुम्हाला सांगतो। प्रथम बक्षीस आहे 1,01,111 आहे। द्वितीय बक्षीस आहे 81,111 आहे। तृतीय बक्षीस आहे 61,111, 41,111, 31,111, 21,111, 11,111 आणि 11,111 असा बक्षिसांचा क्रम आहे। तसेच मानाच्या 2 ढाली आहेत जे प्रत्येक गाडी मालकाला म्हणजे जे फायनलला जे राहणार आहेत त्याला प्रत्येकाला मानाच्या 2 ढाली आहेत। प्रथम क्रमांकाला मानाच्या 2 गदा आहेत। तसेच 8 क्वार्टर फायनल आहेत, प्रत्येकी 3,000 8 क्वार्टर फायनल आहेत आणि 1 मानाची ढाल आहे। तसेच प्रवेश फी 1100 रुपये राहणार आहे। 448 गाड्या आपण नोंद करणार आहे सर्वात महत्वाचं। आणि फाटीचं आतील अंतर आपलं 15 फूट आहे आतील अंतर आणि टोटल पल्ला 800 प्लस आहे टोटल पल्ला। तसंच नोंदणी आपली चालू झालेली आहे, ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे। त्या आपले जे हँडवेल आहे त्याच्यावरती जे नंबर आहेत त्याच्यावरती प्रत्येक गाडी मालकांनी आपली नोंद लवकरात लवकर करावी कारण की गाड्या आपण लिमिटेडच गाड्या ठेवलेल्या आहेत। हा आणि मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या नियमावलीत शासनाच्या नियमावलीत हे पार पडणार आहे। नक्कीच मैदान अनेक होतात परंतु आता आपण अजितदादांच्या स्मरणार्थ ठेवलेले मैदान काय थोडं सांगचाल। आता दादांचं तसं झालं मैदान आपलं हे वाढदिवसानिमित्तच माझ्या होतं, परत इलेक्शन लागलं त्यामुळे ते मैदान पुढे गेलं। त्यानंतर दादांचं तसं झाल्यामुळे आपण हे मैदान दादांच्या स्मरणार्थ आणि आपल्या सर्वांचे आमच्या वाई तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय मकरंदाबा पाटील मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान आपण आयोजन केलेलं आहे। प्रसिद्ध समालोचक तात्या नमस्ते। नमस्ते। काय आज मैदानाच्या बाईट साठी आलाय, काय सांगचाल मैदानाविषयी। मैदान हे देगाव तालुका वाई जिल्हा सातारा या फाटीवरती मैदान आमचे सहकारी मित्र भुईंजगावचे उपसरपंच शुभम अण्णा पवार यांनी हे मैदानाचं आयोजन केलेलं आहे। आता भुईंजमध्ये बागायत क्षेत्र असल्यामुळं जागेची कमतरता आहे। गेल्या वर्षी भुईंजमध्ये मैदान झालं होतं आणि अतिशय सुंदर आणि पारदर्शक मैदान गेल्या वर्षी पार पडलं होतं। त्याच धर्तीवरती अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार हे मैदान उद्या होणारे 1 तारखेला हे मैदान या ठिकाणी देगाव तालुका वाई जिल्हा सातारा आपल्याला माहित आहे परिसर गेल्या वर्षी मला वाटतं आज 2 साली देगावचे यात्रेचं मैदान याच ठिकाणी झालं होतं गेली 2 सीझन
आणि सुंदर अशी फाटी आता सुद्धा म्हणजे बनवलेली आहे. अजूनही या ठिकाणी एक फाटी त्यांचं टाकायचं नियोजन आहे. आता 8 फाट्या पूर्ण तयार आहेत. आणि बैलगाडी मालकांनी मी एकच विनंती करेन, लिमिटेड गाड्यांची नोंद असल्यामुळे आपण वेळेत गाड्यांची नोंद करा, जेणेकरून आपल्याला परत असं होऊ नये की मग पावती आहे का शेवटच्या क्षणाला तुम्ही पावतीसाठी शोधत राहता आणि आपल्याला त्याचा मनस्ताप होतो. त्यासाठी वेळेत गाड्यांची नोंद करून या ठिकाणी कमिटीला सहकार्य करायचे. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री कैलासवासी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पुण्यस्मरणानिमित्त इथं अण्णांनी मैदानाचं आयोजन केलं आणि त्याला मोलाची साथ आणि या ठिकाणी वाई तालुकाचे भाग्यविधाते मकरंदाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मैदान आहे. त्यामुळे मैदानात कुठलीही कमतरता असणार नाही. मैदानी संपूर्ण पारदर्शक आणि सुंदर असं मैदान या ठिकाणी होणार आहे. तरी बैलगाडी मालकांना विनंतीला आपण ताबडतोब गाड्या नोंद करून घ्या. आम्ही येणार आहे, आपण सुद्धा या मैदानाला अवश्य या. नमस्ते. खरं तर बघायला गेलं तर तुम्ही तिघ एका मैदानात किंवा बाईटला येणं म्हणजे फार मोठी जिगरीची गोष्ट आहे आणि एका वेळी उपलब्ध होणं ही पण जिगरीची गोष्ट आहे. काय त्यात सांगता या यात्रा सीझन मध्ये आणखीन एकत्र येणं लय अवघड काम हं. ते पण म्हणा. काय सांगताल आजच्या मैदानाविषयी किंवा काय? भुईंज नगरीचे उपसरपंच आमचे सहकारी मित्र आदरणीय शुभम पवार यांच्या आणि त्याच्या सर्व मित्र परिवाराच्या नियोजनानं हे दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान, मागील वर्षी भुईंजला मैदान संपन्न झालेलं होतं, परंतु आता तात्यांनी सांगितलं ते बागायत क्षेत्र आहे आणि बागायत क्षेत्रामध्ये जागा उपलब्धता होत नाही, म्हणून यावेळेचं जे दुसरं पर्व आहे ते दुसरं पर्व देगावच्या फाटीवर, देगाव म्हणजे वाई तालुक्यातलं देगाव, त्या ठिकाणी हे मैदान संपन्न होतंय. आणि हे मैदान संपन्न होत असताना अखंड महाराष्ट्राला ज्या नेत्याच्या जाण्यानं रूळ लागली ते महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ हे मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि त्या मैदानाला अण्णांनी उपमुख्यमंत्री केसरी हे नाव दिलेलं आहे. एक सुंदर असं मैदान अण्णांच्या माध्यमातून मागील वर्षी पण संपन्न झालं, ह्या वर्षी सुद्धा त्यांनी या ठिकाणी सुंदर असं आयोजन नियोजन केलेलं आहे. आणि बैलगाडी मालक लक्षात घ्या, भुईंजमध्ये मैदान म्हणजे आम्ही गेले 4 दिवस त्यांच्या सतत संपर्कात आहोत, परंतु जागा उपलब्धच होत नाही, म्हणून त्यांनी देगावला घेतलेलं आहे. आणि देगावची फाटी तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा, सुंदर केलेली आहे फाटी, काय अडचण येणार नाही बैलांना कोणत्याही प्रकारे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा धोका इथं नाहीये. तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून सगळं फिरवून दाखवा. आणि फक्त विषय काय, हा डोंगर भाग आहे, डोंगर भाग म्हटल्यानंतर आसपास जर थोडी झाडी आहे, हाच विषय एवढा राहणार आहे, बाकी काय नाही. परंतु मैदान सोडून एक साधारण 200-300 फूट कुठंच झाडी नाही, पुढल्या बाजूला पण आपण बघतो, फक्त हे झुडपाचं आहे ते काय आपल्याला माहितच आहे. आणि उद्या म्हणजे जे मैदान 1 एप्रिलला संपन्न होत आहे त्या सुंदर अशा मैदानासाठी 800+ आता ओराटीचं रान असल्यामुळं टेम्परेचर वाढल्यामुळे त्यांनी पल्ला मस्त 1000 फूट आहे, परंतु 800-850 फूट त्यांनी पल्ला ठेवायचं या ठिकाणी निर्धार केलेला एक सुंदर असं मैदान या ठिकाणी 1 तारखेला संपन्न होईल. मी महाराष्ट्रातील तमाम ओपनचे जे बैलगाडी मालक आहेत त्यांना मी आवर्जून विनंती करतो की या उपमुख्यमंत्री केसरी सन 2026 दुसऱ्या पर्वातलं दुसरं भुईंजकरांचं एक सुंदर असं मैदान संपन्न होत आहे. त्या मैदानासाठी अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना, महाराष्ट्र राज्य आणि शासनाने जे नियम घालून दिलेले आहे त्या नियमावलीनुसार हे मैदान संपन्न होत आहे. त्या मैदानासाठी आवर्जून आपण ऑनलाईन नोंदी करा, कमिटीला सहकार्य करा. कमिटीने टार्गेट सांगितलेलं आहे 448च्या वर एकही पावती आम्ही घेणार नाही, त्यामुळे लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे वाई भागात ठराविक मैदान होतात, ठराविक मैदानामध्ये आम्ही बघतो तर लोकांचा प्रतिसाद, कारण इकडली लोक आहेत ते देशी गोवंशावर प्रेम करणारी लोक आहेत आणि बऱ्यापैकी इथला कोणताही उत्सव घ्या, म्हणजे बावधनचा बगाड घ्या, किकलीची यात्रा घ्या, ह्या देगावची यात्रा घ्या, भुईंजचं मैदान घ्या, म्हणजे बऱ्यापैकी सगळेजण म्हणजे मोठ्या उत्साहात या क्षणाची वाट बघतात. आणि हा क्षण आज देगावच्या फाटीवर येणार आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा बैलगाडी मालकांना आवर्जून विनंती करेन, स्वतः एवढ्या लवकर सहकार्य करा, नोंदी करा आणि या मैदानासाठी उपस्थित राहा. या मैदानाची एक आठवण या ठिकाणी बैलगाडी मालकांना करून देतो. आज 2 साली म्हणजे गेल्या वर्षी या देगावकरांचं मैदान किकलीच्या फाटीवरती झालं होतं, त्याच्या अगोदरचं आज 2 साली मैदान झालं होतं. इथं ज्या वासराला येसन नव्हती असा आदत खोंड मेनवलीकरांचा इथं पळवायला आणला होता आणि तिथं ओपनच्या मैदान असताना मैदान ओपनचं आज उद्याही ओपनचंच मैदान आहे. आज 2 साली इथं देगावकरांचं झालेलं मैदान सुद्धा ओपनचं होतं आणि त्या ओपनच्या मैदानात बिगर एसनीचा खोंड त्याने आणला होता, रितसर पळून त्यांनी गट पास केला होता. तोच खोंड मेनवलीचा जो
विनायकदादा देशमुख लेंगरेकरांनी तो विकत घेतला, तो सफेद खून देखना खून. ह्या आवर्जून यासाठी का सांगतोय तर जिथं बिगर एसनीचा खून इथं ओपनच्या मैदानात गट पास करू शकतो, असे आदतला सुद्धा हे सुंदर असं रान पाळण्यायोग्य आहे. म्हणून माझी विनंती राहील, ज्यांना मैदान खेळायचे आहेत, आदतचे भरपूर मैदान आहेत, दुसऱ्याचे मैदान आहेत, ओपनचे मैदान आहेत, परंतु ज्याला जिथं योग्य, जिथं आपल्याला न्याय मिळेल त्या ठिकाणी आवर्जून खेळावं, ही एवढीच मी या ठिकाणी विनंती करेन. तिची निकाल रेषा आहे आणि तुम्ही वर बघू शकता तिकडे लिंबाचं झाड दिसतंय. ते लिंबाच्या झाडापर्यंत थांबायला जागा आहे, सगळी उराटी आहे. त्यामुळे बैल आम्ही पाठीमागच्या मैदानाला ह्या चढालाच थांबवून जाते ती. आणि बघू शकता वरून फाटी कशी दिसते, एकदम क्वालिटी फाटी दिसते आणि आगळ पगळ अशी फाटी आहे. लवकरात लवकर नोंद करा आणि कमिटीला सहकार्य करा.